पाठ दुसरा. कार्य आणि ऊर्जा. सामान्यतः कोणतीही शारीरिक क्रिया केली किंवा बौद्धिक क्रिया केली तर त्याला कार्य म्हणून आपण संबोधतो. आपण चालतो, धावतो तेव्हा आपल्या शरीरातली ऊर्जा कार्य करण्यासाठी उपयोगात आणली जाते. अभ्यास करणारी मुलगी सुद्धा कार्यच करते, परंतु ते तिचं मानसिक कार्य आहे. पण भौतिकशास्त्राच्या नुसार मात्र एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असं म्हणता येतं. आणि म्हणूनच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेलं कार्य हे बलाचं परिमाण आणि पदार्थाचं बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन यांच्या गुणाकारा एवढं असतं. म्हणूनच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. परंतु याही ठिकाणी आपल्याला विस्थापन होताना दिसतंय, पण लहान मूल गाडी खेळत असताना त्यांनी लावलेलं बल आणि गाडीचं होणारं विस्थापन हे एकाच दिशेने असत नाही. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावलं गेलेलं असतं. अशा वेळेला घडून आलेलं कार्य कसं काढतात ते बघूया. या ठिकाणी लहान मूल खेळण्यातली गाडी दोरीच्या सहाय्याने ओढते तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावलं जातं व गाडी क्षितिज समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते. F हे प्रत्यक्ष लावलेलं बल आणि F1 हे विस्थापनाच्या दिशेतलं बल मानू. S हे विस्थापन आहे. यावेळी झालेलं कार्य W बरोबर F1S. बल F हे दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलं आहे. F या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 हा त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येतो. कॉस थिटा बरोबर कोनालगतची बाजू छेद कर्ण. कॉस थिटा बरोबर F1 छेद F. म्हणून F1 बरोबर F कॉस थिटा. म्हणून या बलाने झालेलं कार्य W बरोबर F कॉस थिटा S. म्हणून W बरोबर F S कॉस थिटा. आता थिटा हा जर 0 अंशाचा असेल तर कॉस थिटा बरोबर 1 म्हणून W बरोबर F S. थिटा जर 90 अंशाचा असेल तर कॉस थिटा बरोबर 0 म्हणून W बरोबर 0. आणि थिटा जर 180 अंशाचा असेल तर कॉस थिटा बरोबर ऋण 1 म्हणून W बरोबर ऋण F S. SI पद्धतीत कार्याचं एकक न्यूटन मीटर आहे, याला म्हणायचं जूल. आणि CGS पद्धतीत कार्याचं एकक डाइन सेंटीमीटर आहे, याला म्हणायचं अर्ग. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. आता धन, ऋण व शून्य कार्य. ज्या वेळेला बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजे थिटा बरोबर 0 अंश, त्यावेळेला त्या बलाने केलेलं कार्य धन कार्य असतं. ज्या वेळेला बलाची आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते म्हणजे थिटा बरोबर 180 अंश, त्यावेळी त्या बलाने केलेलं कार्य ऋण कार्य असतं. आणि ज्या वेळेला बल लावलं असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात म्हणजेच थिटा बरोबर 90 अंश, त्यावेळेला बलाने केलेलं कार्य 0 असतं. म्हणून समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे, तर उपग्रहावर असलेलं गुरुत्वीय बल आणि उपग्रहाचं विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेलं कार्य 0 असतं. यानंतर ऊर्जा. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा. कार्य आणि ऊर्जेची एककं सारखीच आहेत. SI पद्धतीत जूल आणि CGS पद्धतीतलं एकक अर्ग आहे. ऊर्जा आपल्याला यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबकीय अशा अनेक रूपामध्ये आढळते. या ठिकाणी आपण यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार बघणार आहे. पहिला प्रकार आहे गतिज ऊर्जा. गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळली की स्थिर वस्तू गतिमान होते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. एखाद्या बलाने एक वस्तू S अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेलं कार्य म्हणजे त्या वस्तूनं मिळवलेली ऊर्जा. म्हणून गतिज ऊर्जा बरोबर कार्य, म्हणून KE बरोबर F गुणिले S. यानंतर गतिज ऊर्जेचं समीकरण. समजा M वस्तुमानाची एक वस्तू
स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. तिचा आरंभिक वेग u या ठिकाणी u बरोबर 0. या वस्तूवर F एवढं बल लावल्यामुळे त्या वस्तूमध्ये a एवढं त्वरण निर्माण झालं आणि t कालावधीनंतर तिचा अंतिम वेग v झाला. या कालावधीत झालेलं विस्थापन s म्हणून वस्तूवर झालेलं कार्य w बरोबर F गुणिले s. आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार F बरोबर ma. तसंच न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. परंतु या ठिकाणी u बरोबर 0 म्हणून s बरोबर 0 अधिक 1/2 at वर्ग म्हणून s बरोबर 1/2 at वर्ग समीकरण 2. म्हणून समीकरण 1 आणि 2 वरून w बरोबर ma गुणिले 1/2 at वर्ग म्हणून w बरोबर 1/2 m at कंसाचा वर्ग समीकरण 3. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून v बरोबर u अधिक at म्हणून v बरोबर 0 अधिक at म्हणून v बरोबर at म्हणून v वर्ग बरोबर at कंसाचा वर्ग म्हणून w बरोबर 1/2 mv वर्ग. म्हणून वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेलं कार्य म्हणून ke बरोबर w म्हणून ke बरोबर 1/2 mv वर्ग. यानंतरचा दुसरा प्रकार स्थितीज ऊर्जा. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. समजा m एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर नेण्यासाठी mg एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. या वेळेला घडून आलेलं कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणून w बरोबर mg गुणिले h म्हणून w बरोबर mgh. म्हणून विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा बरोबर pe बरोबर mgh कारण w बरोबर pe. यानंतर ऊर्जा रूपांतरण. ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येतं. उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा ध्वनी, प्रकाश, उष्णता या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते, तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते. यानंतर मुक्त पतन. एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडली तर त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेला मुक्त पतन असं म्हणतात. m वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे h एवढ्या उंचीवर खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरची गतिज आणि स्थितीज ऊर्जा कशी असते ते बघूया. या ठिकाणी A हा बिंदू जमिनीपासून h ह्या उंचीवर आहे. m वस्तुमान असलेली वस्तू A बिंदूपासून B बिंदूपर्यंत आली असता ती x एवढं अंतर काढते. C हा बिंदू जमिनीवर आहे. आता वस्तूची A या बिंदूपाशी असणारी ऊर्जा बघूया. A बिंदूपाशी असताना वस्तू स्थिर असते आणि तिचा आरंभिक वेग u बरोबर 0. म्हणून कायनेटिक एनर्जी ke बरोबर 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग बरोबर 1/2 mu वर्ग म्हणून ke बरोबर 0 आणि pe बरोबर mgh. मग एकूण ऊर्जा बरोबर ke अधिक pe बरोबर 0 अधिक mgh म्हणून एकूण ऊर्जा बरोबर mgh समीकरण 1. आता वस्तू B या बिंदूपाशी येत असताना म्हणजेच ती किती अंतर पार करेल, x एवढं अंतर पार करून येईल, त्यावेळेला तिचा वेग vb असा आहे मानूया. आता या ठिकाणी u बरोबर 0, s बरोबर x आणि a बरोबर g. v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as म्हणून vb वर्ग बरोबर 0 अधिक 2gx म्हणून vb वर्ग बरोबर 2gx
म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mvb वर्ग बरोबर 1/2 m 2gx. म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर mgx. आता बी या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची h वजा x. म्हणून पीई पोटेन्शियल एनर्जी बरोबर mg कंसात h वजा x. म्हणून पीई बरोबर mgh वजा mgx. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर ke अधिक pe बरोबर mgx अधिक mgh वजा mgx. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर mgh. आता वस्तू सी या बिंदूपाशी असताना म्हणजे जमिनीवर पोचल्यावर तिचा वेग होईल vc. या ठिकाणी u बरोबर 0, s बरोबर h आणि a बरोबर g. मग v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. म्हणून vc वर्ग बरोबर 0 अधिक 2gh. म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 m vc वर्ग बरोबर 1/2 m 2gh. म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर mgh. सी या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची उंची h बरोबर 0. म्हणून pe बरोबर mgh बरोबर 0. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर ke अधिक pe. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर mgh. यावरून आपल्या लक्षात येईल की A, B, C या तीनही बिंदूपाशी एकूण ऊर्जा स्थिर आहे. म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्या स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना स्थितीज ऊर्जेचं रूपांतर होतं गतिज ऊर्जेमध्ये आणि जमिनीवर पडत असताना पूर्ण स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत होतं. म्हणजेच कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जे इतकीच असते. यानंतर शक्ती. समजा A, B, C या तिघांना एका छोट्याशा टेकडीवर जायचं आहे. A मोटारीने गेला, B सायकलने गेला आणि C पायी गेला. जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडला तर कोण आधी पोहोचेल? अर्थातच A. आणि कोण शेवटी पोहोचेल? अर्थातच C. या प्रत्येक ठिकाणी घडून येणारं कार्य सारखंच आहे, पण ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला लागलेला वेळ मात्र वेगवेगळा आहे. कार्य जलद किंवा मंद होण्याचं प्रमाण शक्तीमध्ये व्यक्त केलं जातं. कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती. समजा W हे कार्य T या वेळेत होत असेल तर शक्ती बरोबर कार्य छेद काल म्हणून P बरोबर W छेद T. कार्याचं SI एकक आहे जे, म्हणून शक्तीचं एकक आहे जूल प्रति सेकंद, याला म्हणायचं वॅट. 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती या एककाचा वापर प्रचलित आहे. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचं एकक किलोवॅट तास आहे. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेलं कार्य. 1 किलोवॅट अवर बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज या एककात मोजली जाते. म्हणजे 1 किलोवॅट अवर बरोबर 1 युनिट.